मला नगराध्यक्ष केलं तर प्रत्येकाला 1 BHK फ्लॅट देणार, काळूराम चौधरी यांची घोषणा. बारामती नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक राजकारणात चैतन्य निर्माण करणारी घोषणा बहुजन समाज पक्षाच्या वतीने नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काळूराम चौधरी यांनी केली आहे. नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करण्याच्या कार्यक्रमाला ढोल ताशांच्या गजरात भव्य उपस्थिती लाभली. आज शुक्रवार दिनांक 14/11/2025 रोजी चौधरी यांनी बारामती नगर परिषद कार्यालयात जाऊन अधिकृतरित्या आपला अर्ज दाखल केलाय. यावेळी ओबीसी चळवळीतील कार्यकर्ते लक्ष्मण हाके यांच्यासह अनेक समर्थक उपस्थित होते. अर्ज दाखल केल्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना चौधरी यांनी विविध स्थानिक प्रश्नांवर जोरदार भाष्य केले. ते म्हणाले, मला जर बारामतीचे नगराध्यक्ष बनवले तर शहरातील प्रत्येक कुटुंबाला 1 BHK फ्लॅट देण्याची जबाबदारी मी स्वीकारतो. त्यांनी या आश्वासनामुळे जनतेचे जीवनमान उंचावेल आणि घरकुलाची समस्या मोठ्या प्रमाणात सुटेल असं सांगितलंय. यावेळी त्यांनी विकास कामांवरून सध्याच्या सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोपही केले. सध्या बारामतीत 30% विकास होत असताना 70% भ्रष्टाचार सुरू आहे असा आरोप त्यांनी केलाय. शहरातील रस्ते, पाणी पुरवठा, गटार व्यवस्था, गृहनिर्माण यांसारख्या अनेक प्रश्नांवर ते थेट जनतेशी संवाद साधणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. चौधरी यांचे अर्ज दाखल होऊन बारामतीतील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. पुढील काही दिवसात प्रचाराला अधिक तीव्रता येण्याची शक्यता आहे. काय सांगाल, आज तुम्ही बारामती नगर परिषदेमध्ये या ठिकाणी आलेला आहात. नगराध्यक्षाचे उमेदवार काळूराम चौधरी यांचा फॉर्म देखील भरण्यासाठी तुम्ही दाखल झाले, काय सांगा? बारामती नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी आमचे मित्र काळूरामजी चौधरी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक सच्चा अनुयायी, सामाजिक न्यायाच्या लढाईमध्ये हिरिरीनं अग्रभागी असणारा आमचा हा लढवय्या नेता आज नगराध्यक्ष पदासाठी फॉर्म भरलाय आम्ही आज, आणि आम्ही ही लढाई लढतोय. बारामतीमधला आमचा विरोधक कोण आहे, काय आहे हे नव्यानं सांगायची आवश्यकता नाही, पण संविधानाची ताकद काय आहे, बारामती शहराचा तोंडावळा काय आहे, बारामती शहरामध्ये कोण राहतात, बारामती शहरामधल्या समस्या काय आहेत, या सगळ्या प्रश्नांवरती अहोरात्र झटणारा काम करणारा एक सच्चा सैनिक नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीला उभा आहे. आणि नगराध्यक्ष पद हे खुलं आहे, ओपन आहे, जनरल आहे, आणि खुल्या जागेवरती ज्या समूहाचं प्रतिनिधित्व मिळण्यासाठी रिझर्वेशन पॉलिसी या देशभरामध्ये राबवली जाते, पण खुल्या प्रवर्गावरती आमचा एक सैनिक उभा राहतोय. त्यांच्या हिमतीला दाद द्यायला मी बारामतीमध्ये आलोय. आणि आम्ही SC, ST, OBC, VJNT, SBC बांधव ठामपणानं काळूरामजी चौधरी यांच्या पाठीशी उभे राहणार आहोत. OBC, SC, ST, VJNT मधली एकी म्हणजेच बारामती पॅटर्न आम्ही इथून पुढच्या कालावधीमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये घेऊन जाणार आहोत, आणि त्यासाठी आम्ही आज इथं अर्ज भरायला आलो. आज बारामतीमध्ये तुम्ही म्हणताय बारामती पॅटर्न सर्वत्र हे करणार आहे, कुठं कुठं तुम्ही अर्ज दाखल करणार? जिथं जिथं हिंमत दाखवणारे कार्यकर्ते उभे राहतील, निवडणुकीला सामोरं जातील, आपल्या हक्क अधिकारावर बोलतील, प्रस्थापितांना लढाईची भाषा करतील, तिथं तिथं आम्ही जाऊ. बारामतीमध्ये खरं तर अजित पवार यांची एखादी सत्ता आहे, कसं आव्हान असणार आहे? बारामती शहरामधल्या सुज्ञ नागरिकांना आमचं आव्हान आहे, विनंती आहे, रिक्वेस्ट आहे. पवार ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधामध्ये बाबासाहेबांचं संविधान मानणारा, OBC, VJNT, SBC, SC, STच्या हर एक प्रश्नावरती भाग घेणारा, संविधानाचा चांगला अभ्यास असणारा कार्यकर्ता या निवडणुकीला उभा आहे. बाद झालं आता ईस्ट इंडिया कंपनीचं काम करणं, कायम दुय्यम स्थानावर काम करणं, कुठंतरी नगरसेवक, कुठंतरी संचालक, कुठंतरी सरपंच, कुठंतरी पंचायती मेंबर. पण ज्यावेळी कायद्याच्या सभागृहात जायची वेळ येते त्यावेळी पवार ईस्ट इंडिया कंपनीचे मेंबर चालतात त्यांना. मग अजितदादा असोत, सुनेत्राताई असोत, रोहित पवार असोत, शरद पवार असोत, सुप्रिया सुळे असोत, का दुसरी माणसं कोण चालत नाहीत? आम्ही जन्म घेतलाय फक्त मतं द्यायला आणि तुम्ही प्रतिनिधित्व करायला. म्हणून मी राष्ट्रवाद वगैरे काय असतो राष्ट्रवाद,
त्यामुळे राष्ट्रवाद वगैरे घ्यायचं नाव घ्यायचा अधिकार नाही आहे. ही खरं तर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी होती आजपर्यंत. आता ही पवार ईस्ट इंडिया कंपनी आहे. असं म्हणण्याचं कारण असं आहे की हे राजकारण दीनदलित, शोषित, वंचित, पीडित, भटके या लोकांसाठी हे करत नाहीयेत. ही एक कंपनी चालवतात, सत्तेतून पैसा कमवतात, पैशातून उद्योगधंदे उभे करतात आणि त्या उद्योगधंद्यातून 5 वर्षातनं एकदा राजकारण करतात. काय पडलंय सोशल जस्टिस, काय पडलंय सामाजिक न्याय, काय पडलंय दीनदलित, काय पडलंय दीनदलितांचं ओबीसीचं शिक्षण, काय देणं घेणं येणार, काय असतो सोशल जस्टिस. त्यामुळं खऱ्या अर्थानं आम्हा लोकांना निवडणुकांमध्ये निवडणूक लढण्याची संधी ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली, त्या विचारांचा एक सच्चा सैनिक बारामती नगर परिषदेसाठी नगराध्यक्ष पदासाठी खुल्या जागेवरून उभा राहतोय. हे महाराष्ट्रातल्या तमाम पंचायत राज निवडणुकीमध्ये उभ्या राहणाऱ्या तरुण कार्यकर्त्यांना हा एक प्रेरणादायी असा हा संदेश आहे. नगराध्यक्ष पदाची तुम्ही अजून निवडणुकीची प्रत्येक प्रामुख्याने हे बघा, ते तर नगराध्यक्ष सांगतीलच. हक्क अधिकाराची लढाई ही खूप मोठी. बारामतीचा तोंडावळा एका बाजूला दिसत असताना किती लोकांचं दमन केलं गेलंय, किती लोकांचं शोषण केलं गेलंय, किती लोकांच्या जमिनी हडप केल्या गेल्यात, किती लोकांच्या या आर्थिक सामाजिक या लोकांचं शोषण केलं गेलंय. हे आता बारामतीला आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बारामतीमध्ये सगळ्या गोष्टी समजावून सांगतील. आत्ताच आम्ही मारुती मंदिरामध्ये श्रीफळ वाढवून शुभारंभ केला. त्यालाही एक कारण होतं, ते त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळं ही लढाई हक्क अधिकारांची लढाई आहे. त्यामुळं काळूरामजी चौधरींसारखा एक सच्चा सैनिक या निवडणुकीला उभा आहे. त्यांना पाठिंबा द्यायला, त्यांचा अर्ज भरायला मी बारामतीमध्ये आलोय. हा संदेश महाराष्ट्रामधल्या बहुजन 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 आरक्षण 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 आमचं प्रतिनिधित्व म्हणणाऱ्या, आमचा माणूसच नाही, आमचा निवडूनच येत नाही, आपलं काहीच नाही, आपला कारखानाच नाही, आपलं वसतिगृहच नाही, मागून मिळत नसतं, मागितल्यानं भीक मिळते. लढाई करायची ज्यावेळी भाषा करतो त्यावेळी हक्क आणि अधिकार भेटतात. त्यामुळे राजकारण करायला शिका. सामाजिक भूमिका, समाजकारणावरती किती दिवस तेच उगाळत बसणार. बाबासाहेबांनी तुम्हाला शासनकर्ती जमात व्हायला सांगितलं होतं, तुम्ही मागतकरी झालात, तुम्ही दुय्यम स्थानावर गेलात, तुम्ही कुठल्या तरी दादाला, बाबाला, साहेबाला, ताईला मोठे करत बसलात. त्यांना काय पडलंय तुमचं? त्यामुळे काळूरामजींच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याचं आव्हान मी या बारामती शहरामधल्या सर्व बहुजन बांधवांना करेन. बघा, आम्ही त्यावरती भूमिका घेतलेली. काय सांगाल, आज तुम्ही नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले? मी तुम्हाला मगाशीच सांगितलेलं आहे की बारामतीच्या वेशीवरच्या मारुतीरायाने आशीर्वाद मला दिलाय स्वप्नात येऊन. त्याच्यामुळं माझा विजय निश्चित आहे आणि मी बारामतीकरांना आपल्या माध्यमातून आव्हान करेल की मला तुम्ही आपली सेवा करण्याची संधी द्या. मी प्रत्येक कुटुंबाला बारामती नगर परिषदेच्या बजेटमधून वर्षाला 10,000 रुपये प्रत्येक कुटुंबाला देईल. जर लाडक्या बहिणीला तुम्ही 1,500-2,000 2,000 रुपये आमच्याच पैशातलं वाटत असाल तर मी एका कुटुंबाला 10,000 रुपये देईल आणि मागाल त्याला 1 BHK देईल. कारण ती मोदी साहेबांनी जी योजना आहे, तुम्ही इथं मलिदा म्हणून खाताय सगळे, पवाराचे जे मलिदावाले आहेत, मलिदा गँग, ही सगळी खाती आणि तो सगळा मी निधी इथं देईल. अमेरिकेच्या धर्तीवरती शिक्षण, CBSE बोर्डाचं शिक्षण या बारामती नगर परिषदेच्या माध्यमातून देण्याची ताकद या ओबीसी दलित असणाऱ्या उमेदवाराच्या खांद्यावरती आली, ती मी देऊन दाखवीन. मला बारामतीकरांनी आपली सेवा करायची संधी द्यायची. घरपट्टी जगात कुठं नाही एवढी घरपट्टी या नगर परिषदेमध्ये. आणि सुविधा काय आहेत? काही सुविधा नाहीत. त्यांचे जे तुम्हाला सगळ्या पत्रकार बांधवांना माहित आहेत, त्यांचे जे लोक आहेत, त्यांचे जे नगरसेवक पदाधिकारी आहेत, त्यांच्या मोकळ्या रानात रस्ते झालेले आहेत, परंतु इथल्या दलित बहुजनांच्या वस्त्या बकास केलेल्या आहेत. इथं शिक्षणाचे काही सुविधा आहेत दाखव मला, आरोग्याची काय सुविधा आहे? खाजगी दवाखान्यात जावं लागतं. म्हणून मी शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षा, जर 15-20 दिवसाला मर्डर बारामतीत होतोय, जर 15-20 दिवसाला फसवणाऱ्यांचं पीक आलंय, लुटणाऱ्यांचं रस्त्यावर जे लुटमार होती, हे सगळं पोलीस स्टेशनला, पत्रकार बांधवांना, बारामतीकरांना माहित आहे. हे जे हायवा आहेत, हायवा बारामतीत मी बंद केलेले. ह्या एका मालकाच्या 150-200 हायवा आहेत. ह्या सर्वसामान्य बारामतीकरांच्या नाहीत,
सर्वसामान्य बारामतीकरांना कुत्र्याच्या मौत देणारी ह्या बारामतीतून हे काळूराम चौधरींनी बंद केली. आणि आज हे पाठीमागल्यापासूनच पण आज हाकेसर या महाराष्ट्रातल्या फुले शाहू आंबेडकरी चळवळीचा ब्रँड आहे. आता ते त्यांना अधिकार नाही फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेण्याचा. राष्ट्रवादी काँग्रेस हे जे पक्ष आहेत या कुठल्याही पक्षाला फुले शाहू आंबेडकरांचा अधिकार राहिलेला नाही, त्यांनी नावच घ्यायचं नाही. जे कारण फुले शाहू आंबेडकरांची लढाई या महाराष्ट्रात जे दबे कुचले लोक आहेत त्यांना न्याय हक्क अधिकार देण्याचं काम हाकेसर आणि काळूराम चौधरी इमानी एतबाराने करणार आहे, ते करत राहणार आहे. किती विश्वास वाटतोय तुम्हाला बारामतीचे जनता? हा बारामतीची जनता काळूराम चौधरीलाच निवडून देणार आहे. आणि अजितदादांनी कारखान्याला 10,000चा रेट काढला होता. काळूराम चौधरीमुळं बारामती नगर परिषदेच्या प्रत्येक मतदाराला अजित पवारला 20,000 रुपये मताने पैसे द्यावा लागणार आहे. दादानी जर 33 करोड रुपये किती म्हणले 3,300 कोटीचा निधी आणला तर दादानी, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे दादा मताला पैसे देतो. आणि मग दादानी जर निधी आणून विकास केला असेल तर माणसांना पैसे लोक तरी बारामतीकर पैसे घेतील का? नाही, दादा पैसे वाटतो. त्याच्यामुळं बारामतीकरांनी चुपचाप हातीछाप गपचिप जायचंय, हत्तीला मत द्यायचंय. पैसे बी दादाचं घ्यायचंय, निबार आणलेत आपलेच आणलेत. आपल्या महाराष्ट्रातल्या गोरगरिबांचे पैसे यांनी आणलेला आहे. 14,000 कोटीचा एसटीचा निधी यांनी वळवला. एसटीचा ओबीसीच्या पोरांचं मेडिकलचं काय झालं? मेडिकलचं आरक्षण बंद झालंय. आणि मला दाखवा बारामती सहकारी बँकेने किती ओबीसी एसटीला निधी दिलाय, कुणाला रोजगार उपलब्ध करून दिलाय. रोजगार इथं काय नाही, उलटे ज्यांचे हातगाडे होते त्या पतारीवाल्यांना त्या रस्त्यावरून हाकलून देण्याचं काम अजितदादांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे अजितदादा निधी ही त्यांनाच माहित आहे. ती 3,300 कोटीचा निधी आणि 600 कोटी तर पाण्यात दगड लावलेत. 600 कोटीचे दगडे लावलेत. अहो 97 लाख रुपयाचं संडास बांधलंय अजितदादांनी बारामतीत. मग जो 97 लाख रुपयाचा संडास बांधत असेल त्याच बारामतीत प्रत्येक कुटुंबाला 10,000 रुपये काळूराम देणार ना, प्रत्येकाला 1 BHK देणार ना, प्रत्येकाच्या पोराला CBSE बोर्डाचे नगर परिषदेचे शिक्षणाच्या शाळा मी चालू करणार. आणि आरोग्याच्या ज्या खाजगी ह्याच्यात लुटमार होती नगर परिषदेचं 100 खाटांचं हॉस्पिटल उभा करणार. तुम्हाला काटकर समितीचा अहवाल माहित आहे काय? नगर परिषद जळलेली, ही जळली नव्हती, ती जाळली होती. आणि त्या जाळण्या पाठीमाग पवारांच्या जी राष्ट्रवादीच्या लोकांची नावं काटकर समिती आणि जोशी समितीने अहवाल दिलता. आणि त्याच्यामध्ये यांना दोषी धरलंय. यांनी 150 फूट बोर खणली होती, त्याचं बिल 450 फुटाचं काढलंय. यांनी दगड 60 रुपयाचा लावलाय, त्याचं बिल 480चं काढलंय. जो बल्ब 3,000 रुपयाचा आहे त्या बल्बची किंमत यांनी 11,000 रुपये लावली. आणि फुटपाथ मोठे आणि रोड बारके बनवलेत. आणि रस्ता बनवून अजितदादा विकास होत नाही. रस्त्यावरती गरीब माणूस जेवू शकत नाही, रस्त्यावरती गरीब माणूस झोपू शकत नाही. आणि झोपला तर अजितदादाचं सलमान खान हे बारामतीतले आहेत, चिरडून मारतील. त्याच्यामुळे त्या रस्त्याचा जाहिरातीचा सगळा पर्दाफाश येणाऱ्या काळात काळूराम चौधरी हाके साहेबांच्या साथीने करणार आहे. प्रचार आमचा कधीच झालेला आहे. जेव्हा आम्हाला गुन्हा दाखल केला ना त्याच दिवशी का प्रचाराला सुरुवात झाली. खोटं गुन्हा दाखल केलेत ना, जरांगे शिव्या देतोय त्याला अटक करा म्हणून आम्ही मोर्चा काढला. आणि त्या आमच्यावरती गुन्हा दाखल केलाय, माझ्यावर तर आकाशाने केलाय. हाके सरांचा काय संबंध आहे? काय बेकायदेशीर बोललो होतो कोण तिथं? तुमची लोक बोलली त्यांच्यावर गुन्हा नाही आणि माझ्यावर केला. मी तर एका हमालाचं पोर काय शेड्यूल कास्टचा आहे, सर बी काय मोठे तर नाहीत. ओबीसीच्या मताच्या आधारावरती मी हे करणार आहे. आणि मीडियाला सांगतो, ज्या भुजबळ साहेबांचा फोटो राष्ट्रवादीवाल्यांनी टाकू दिला नाही बिहारला, त्या भुजबळ साहेबांचा आशीर्वाद काळूराम चौधरीला आहे. आणि भुजबळ साहेबांना अजित पवारला सांगा, भुजबळ साहेब माझ्या बरोबर आहे, मुंडे बी माझ्या बरोबर आहेत, हाके सर तर फॉर्म भरायलाच आहेत. राहिलेले आता कोण आहात त्याला. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.